आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभाग 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अखेर अटक। निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्लीतून पळून जाण्याच्या तयारीत असताना आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या। मुंबईची हवा खराबच, बुधवारी मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स 82 असल्याची माहिती। सकाळी वरळी, भायखळा पूर्व आणि बोरिवली पूर्वमध्ये खराब हवेची नोंद। म्हाडा नव्या वर्षात 2.5 ते 3 हजार घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीत उद्या 18 तास पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार। दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। 26 अकराच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेकडून मंजुरी। शेतकऱ्यांना खतांच्या किमतीवर अधिकची सबसिडी मिळणार। पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी वाढीव निधी देण्याचाही निर्णय। खतांची एक पिशवी 1350 रुपयाला मिळणार। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमामध्ये। विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट। बीडमध्ये व्यवसायातील भागीदारांमध्ये वाद। दत्ता तांदळे यांनी माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळेंच्या पायाला कुलूप लावून 1 लाखाहून जास्त रक्कम लुटली। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल। तेलाचे दर वधारले। सोयाबीनच्या दरात वाढ आणि केंद्राने 20% आयात शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात 30% वाढ।